हे बच्चा पार्टी कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो सबसे मेन हम लोगों ने जो भी कारवा स्टार्ट किया है नवोदय के हिसाब से, जो भी अपनी एग्जाम हुई थी अभी 1-2 दिन, इसके रिगार्डिंग जरा वीडियो नहीं आ पाया था। अभी देखिए प्रॉपर रोज कंटिन्यू रहेगा फिर से, जब तक अपनी एग्जाम आ नहीं जाती तब तक वेराइटीज ऑफ मैथमेटिक्स के एग्जाम्पल विद रीजनिंग जरूर देखेंगे। बराबर है? चलो बच्चा स्टार्ट करता हूं। स्टार्ट करने से पहले बता दूं मेरा नाम है राज। आप सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। एक गुजारिश करना चाहूंगा, कोई नए बच्चे या नए पेरेंट हमें अगर देख रहे होंगे, हमारा कंटेंट आपको अच्छा लग रहा होगा तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए, दोस्तों में भी शेयर पक्का कीजिएगा। ओके, तो देखो बच्चा स्टार्ट कर रहे हैं। पहिला प्रश्न काय म्हणतो की 200 किलोमीटर अंतर कापण्यासाठी एक जीपला 5 तास लागते म्हणते। बोंबल म्हणजे अंतर किती आहे? 200। अय मोंगसेव समजला का? 200 किलोमीटर अंतर कापण्यासाठी जीपला वेळ किती लागत आहे? वेळ 5 तास। ठीक आहे, तर याचा वेग किती असेल रे? वेग बरोबर काय असते? अंतर भागिला वेळ। तर अंतर किती आहे? 200 भागिला 5, तर 5 किती? 6, म्हणजे वेग किती बाळा? 40। वेग किती? 40। कोणाचं? पहिल्या वेळेस जेव्हा वेळ तुम्हाला 5 तास लागत आहे तेव्हाची गोष्ट। पण दुसऱ्या वेळेस त्याचं म्हणणं आहे की तेच अंतर कापण्यासाठी, तेच अंतर म्हणजे अंतर किती? 200 अंतर कापण्यासाठी, अंतर 4 तासात कापण्यासाठी जीपला वेग किती वाढवावा लागेल की कमी करावा लागेल हे विचारत आहे। म्हणजे मला सांगा, वेळ जर कमी लागत आहे तर गती वाढवावं नाही लागेल का रे? आता कितीने गती वाढवावं लागेल ते फक्त माहिती करायचं आहे आपल्याला। ठीक आहे, तर आधी पहिले गती तर काढू, किती गती होतोय म्हणून। ठीक आहे, तर वेळ किती लागायला पाहिजे म्हणतोय? 4 तास। तर त्याला गती किती करावं लागेल? म्हणजे वेग अंतर भागिला वेळ। तर किती आहे बाळा सांगा बरं? 200 डिवायडेड बाय 4। तर 4 किती जा? 5 जा, म्हणजे 50 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने जावं लागेल। बरोबर आहे? 50, पण तसा आहे का 50? पण तुम्हाला इथे बया बनवण्यासाठी 100% कधी कधी 50 किलोमीटर प्रति तास वेग पण दिलं जाते आणि तुम्ही इथेच बया बनता आणि उत्तर मस्त 50 किलोमीटर देता, तो चुकीचं होऊन जाणार का? कारण की त्याचा म्हणणं काय आहे हा समजला का तुम्हाला? त्याचा म्हणणं असा आहे की बाळा जर 5 तासात तो वेग त्याचा 40 आहे, 40 किलोमीटर प्रति तास, तर 4 तासामध्ये कन्वर्ट करायसाठी, 4 तासात तितकं अंतर कापण्यासाठी त्याला किती गती वाढवावा लागेल हा प्रश्न आहे दिमाग खरा। तर भाऊ 40 पहिले होता, झाला किती? 50, म्हणजे कितीने वाढवावं लागलं? म्हणून तुमचं उत्तर काय राहणार? 50 मधून 40 गेलं किती? तर 10 किलोमीटर तासी वेग तुम्हाला वाढवावा लागेल। टाळा वाजवा पृथ्वीराजसाठी, कारण की याचा आलता वाजवा वाजवा। गुड गुड, बहुत बढ़िया। समजला? तुझ्याही आलता वाटत, तू त्याचा सांगलास सांगला। ठीक है, मला माहित होतं। समझला? ठीक है ना? तर ये चीजें याद रखो कि सवाल क्या पूछ रहा है, बारीक बारीक। फक्त कसं आहे, गणितामध्ये काही काही प्रश्न तुम्हाला म्हणतात ना, ते बये पिसे बनवणारे राहतात। तर ते बये पिसे बनवणारे असेच प्रश्न असतात की ते आपल्याला असं वाटते की विचारला भलताच आहे, पण राहते भलताच। समजलाय का? आपल्याला वाटते वेगळंच उत्तर असेल, पण पर्यायामध्ये तो पण असते बरं। आता इथे लक चांगला होता तुमचा की तुम्हाला 50 नव्हता दिला, तुम्ही धरले असताना 50 किलोमीटर प्रति तास वाढवावा लागते, तो किती झाला असता? 90 किलोमीटर प्रति झाला असता तो तर। ठीक आहे, बरोबर आहे की नाही बाळा? वाढ कितीने केला तुम्ही, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट तर विचारलं होतं तुम्हाला। ठीक आहे, हे प्रश्न बिलकुल जरूर वाचायचा। जीपचा वेग कितीने वाढवावा हा मेन प्रश्न आहे। कितीने? तर होता किती? 40, झाला किती? 50, तर कितीने वाढला हा विचार करायचा आहे। समजलं? समजलं? नेक्स्ट प्रश्न बघा बाळांनो। नेक्स्ट प्रश्न देखते हैं भाई। एक वर्षी 13 फेब्रुवारीला, भाऊ 13 फेबला किती, कोणता दिवस आहे? गुरुवार। मान्य कराल? ठीक आहे, तर त्यांनी असं विचारलंय की 28 फेब्रुवारीला कोणता दिवस? अरे 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 पाय, दर 7 दिवसानंतर तोच दिवस असते, तर 13 नंतर 7 दिवस प्लस कर, म्हणजे किती? 20 फेब्रुवारीला गुरुवारच राहणार आहे। अरे राहणार आहे का नाही?
त्याच्यामध्ये अजून 7 प्लस कर, म्हणजे 27 फेब्रुवारीला गुरुवारच राहणार आहे की नाही? अरे राहणार आहे की नाही? तर भाऊ नंतरचा दिवस कोणता आहे? 28. 27 ला गुरुवार, तो 28 ला शुक्रू. कोणता? शुक्रवार. समजला? तो उत्तर तुमचा बांबे. अरे उत्तर आपला बांड्या सरप. कोणता सरप? चलो नेक्स्ट देखो बच्चा, नेक्स्ट सवाल 1 नंबर सवाल। ऐसे सवाल बहुत पूछता ना, मतलब बहुत पूछता, मतलब मनमाने यही नहीं भरे रहते, लेकिन ऐसे टाइप के सवाल आने के चांसेस ज्यादा है। देखो बच्चा, दिया क्या था कि 25A और CB5, इसका एडिशन करने के बाद 692 आने के लिए ए के जगह पे, बी के जगह पे, सी के जगह पे आप क्या क्या रखोगे अनुक्रमे म्हणते। म्हणजे ए पहिले ए चीच व्हॅल्यू आधी सांगावं लागेल, बघावं लागेल, ठीक आहे। बी चीच व्हॅल्यू आधी आणि मग नंतर सी ची व्हॅल्यू। समजलं? तर बघ रे बाळा, ए सोबत तुम्ही 5 बेरीज केल्यावर 2 येते, म्हणजे असा काहीतरी दुसरा आकडा ठेवावा लागेल। असं काय वाटते? ए सोबत 5 गुणाकार म्हणजे बेरीज केल्यावर 2 येते, 7। 8 कराल तर होते का? 2 कराल तर होतो का? 2 कर, पर्यावरूनच 5 आहोत बसल काम ना धंदा, नाही समजला का? पर्यावरूनच पहा, ए ची व्हॅल्यू पहिलेच असेल, तर भाऊ 8 तर पहिल्या फुर्सत मध्ये कॅन्सल, बी कॅन्सल, सी पण कॅन्सल, 7 ठेवाल तर आपोआप आन्सर। मग दुसरा काही पाहायची गरज तरी आहे का? नाही नाही नाही, काही गरज तरी आहे? तुम्हीच सांगा। का टाइमपास करत बसाल का? ए ची व्हॅल्यू 7 पुट करून पाहतो, आणि मग बी ची व्हॅल्यू का नाही 3 पुट करून पाहतो, आणि मग सी ची व्हॅल्यू का नाही 4 पुट करून पाहतो, असं करत बसाल का? भाई पहले तीर में शिकार हो गया, काय के लिए 2-3 तीर और खराब करना आपने, नेक्स्ट के लिए बचा के रखेंगे धनाधन। ठीक है, आकांक्षा है नेक्स्ट। हा सगळा पर्यावरण झाला बाळा। जर पर्यावरण नसता, 2-2 ठिकाणी असता, तरी पण मग जज करावं लागलं असतं तुम्हाला। म्हणजे कसं 2 5च्या ठिकाणी मग 7, मग 5 इथे बी आणि सी, मग बेरीज करायला 7 आणि 5 किती? 12। एक इकडे ट्रान्सफर झाला असता, तर इथे तुमच्या 9 आल्या पाहिजे, म्हणून काय करावं लागलं असतं? 5 आणि 1 6, आणि इथे मग 3 ठेवावं लागलं असतं। या ठिकाणी काय ठेवावं लागलं असतं? 3, म्हणजे किती आला असतं तुमचा? 9। समजला? समजला? आणि मग तर बिचारा हा 6च आहे, तर इथे काय ठेवावं लागलं असतं? 4। समजलं? हा तो प्रकार राहतो, मग तो सॉल्व्ह करायची कला जाईल। पण जर आपल्याला पर्यावरून अगर उत्तर येतच आहे पहिल्याच फुर्सत मध्ये, तर कशाला टाइमपास करूया, असं म्हणतोय। नेक्स्ट देखो बच्चा, नेक्स्ट सवाल, पुढील पैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या व सोबत सोबत विषम पण संख्या आहे, असं बघायचं। आणि सगळ्यात मेन गोष्ट बघाल तर सगळ्याच्या सगळ्याच संख्या विषम आहेत, सगळ्याच। ठीक आहे, तर ह्या तर तुमची मदत नाही करत आहे। संयुक्त पाहू, संयुक्त म्हणजे कोण? जो प्राइम नसतात, म्हणजे ज्या संख्या मूळ संख्या नसतात, अशा तमाम संख्यांना आपण काय म्हणतो? संयुक्त संख्या। म्हणजे आता संयुक्त संख्या कसं असणार? मूळ संख्या म्हणजे माहित आहे ना, जे कोणाच्याच फाळ्यात येत नाही अशा संख्या म्हणजे मूळ, तर संयुक्त म्हणजे कोणाच्या तरी फाळ्यात येतील। आता तुम्हीच विचार करा, 97 तर मूळ आहे रे, कोणाच्याच फाळ्यात येत नाही, कॅन्सल। त्याच्यानंतर 17 मूळ आहे, कोणाच्याच फाळ्यात येत नाही। 29 मूळ आहे, कोणाच्याच फाळ्यात, पण 25 5च्या फाळ्यात येते ना, म्हणजे ही मूळ नाही, म्हणूनच ती संयुक्त आहे। तर तुमचा उत्तर पर्याय नंबर कोणता? सी, जो की 25। हे बारकावे तुम्हाला समजलं पाहिजे बाळा, हे बेसिक तुम्हाला आधी समजायलाच पाहिजे, म्हणूनच तर आपण बेसिक थ्रू करतो। सगळ्यात आधी आपले 2 महिने आपण बेसिकच राहते, माहित आहे ना, समझ रहे हो ना। तो आपको भी अगर सपोज आपको हमारे साथ बेसिक के साथ पढ़ना है, तो 19 ऑफ जनवरी से हमारे नई बैचेस स्टार्ट हो रहे हैं। जो कोई भी बच्चे अभी 4th में होंगे, जो कि 2026 के हिसाब से तैयारी कर रहे होंगे, या कोई 3rd में भी होगा जो 4th में जाने वाला होगा, उसको कोई लगता है कि भाई 3rd से हमारी प्रिपरेशन चालू होनी चाहिए, तो हालांकि 3rd से शुरुआत करना गलत होता है मेरे हिसाब से, जहां तक मेरी समझ है। जब बच्चा 4th में चला जाता है तब ठीक है, उसने स्टार्ट किया जा सकता है, लेकिन आपको ऐसा लग रहा है कि नहीं मेरा बच्चा अभी 4th में जाने ही वाला है, तो चलो हम लोग स्टार्ट कर लेते, तो तब ठीक है ना, तो तब ठीक है। तो 2026 के हिसाब से जो तैयारी करना चाहता है, आप हमारे साथ जुड़ सकते हो। हम लोग ऐसे ही बेसिक के साथ पढ़ाई करते हैं। आप चाहो तो और डिटेल अगर सपोज चाहते हो, तो 8275397522 पे कॉल करके सारी चीजें पूछ सकते हो। और डेली अपडेट के लिए ज्यादा कुछ नहीं, आप हमारे इस चैनल को सब्सक्राइब करके रख लीजिएगा और नोटिफिकेशन बेल को प्रेस करके जरूर रखिएगा। ओके, तो देखो बच्चा नेक्स्ट एग्जांपल की तरफ जाते हैं। टिडिंग डिंग। देखो बच्चा नेक्स्ट सवाल है,
अरे महाचिल्लर, एडिशन पूछा है, दैट ही इज आस्किंग अबाउट एडिशन ऑफ फ्रैक्शन, दैट 2/7 प्लस, ध्यान से देखना, प्लस 4/21 प्लस 1/21। बहुत से बच्चे क्या करते हैं, इसको पहले क्रॉस फिर आएगा आंसर उसको। भाऊ सबसे पहिले भाई डिनॉमिनेटर म्हणजे छेद जे असतो त्याला समान केलं तर छान होतो ना। समान छेद करण्यासाठी काय करावं लागेल, इथे 21 आहे, इथे 21 आहे, इथे 21 बनवावं लागेल। तर 7चे 21 केव्हा बनेल रे, इंटू 3, तर वरती पण इंटू 3 रुपयाची चॉकलेट द्यावं लागेल। तर वरती काय झालं, 2 3 जा 6, 7 3 जा 21, बाकीची बला जशीची तशी। मी काय म्हणतो, खाली डिनॉमिनेटर सेम झाल्यावर वरच्या संख्यांची डायरेक्ट, आणि खाली जे आहेत ते, तर 6 4 11 भागीला 21 तुमचा उत्तर, म्हणजे बी तुमचा उत्तर। खूप कठीण होता का रे, खूप जास्त नहीं। तो चलो नेक्स्ट एग्जाम्पल देखो बच्चा, नेक्स्ट सवाल, सवाल क्या बोल रहा है, 450 या संख्येचे मूळ अवयव कोणते, दैट प्राइम फैक्टर ऑफ 450 ही इज आस्किंग अबाउट। मतलब 450 चे प्राइम फॅक्टर काय असेल, मूळ अवयव रे। आता मूळ अवयवासाठी मूळ अवयवच पाहिजे, हा 225 मूळ आहे का, आता 5 ने भाग जाते, सरासर कॅन्सल झाला। 45 मूळ आहे का, कॅन्सल, सरासर कॅन्सल। आता भाऊ पाय, या दोन पैकी उत्तर आहे। तर आता का करायचा, 450 चे आता खरं खरं अवयव काढायचे। इतका पक्का आहे की 5च्या फाळ्यात येते 45, तर 5 मोठा, असं जरूर नाही का 2नच करायचा नाही, सुरुवात मोठ्यापासून करा, पण प्राइम मूळ संख्या, कधी पण मूळ संख्या सोबतच करणे। 5 किती जा, 9 जा 45 ना 8 टकल्या, पुन्हा 5च्या फाळ्यात येते, 5 किती जा, 5 किती जा, वनचे भया आहे का तू, 5 45 जा 50 ना 90 होते भया बेटा, 18 18 पाचे 90। आता 18 कोणाच्या फाळ्यात येते, 3च्या, तर 3 सक 18, त्याच्यानंतर 6 कोणाच्या फाळ्यात, अजून 3च्या, 3 दुने 6, आणि म्हणजे बे एक बे तुमचा मूळ अवयव बाळा। 5 × 5 × 3 × 3 × 2 कुठं आहे, इथे तर दिसते का, इथे 1 3 कमी आहे, कॅन्सल, म्हणजे उत्तर तुमचा डी। समजलं रे बाळांनो, असं जज करायचं रे, हे खूप कठीण नसते, फक्त आपली मानसिकता बनलेली आहे की नाही यार गणित हा होकटाच कठीण असते नसते है ना, मन जग फसते, नवोदयमध्ये नसते, ठीक आहे, आणि तुम्ही फसा नसता म्हणून नवोदयमध्ये असता, आहे लक्षात घ्या, समजला का, अय बसता। चलो नेक्स्ट, नेक्स्ट प्रश्न पहा, काय म्हणते, महासोपी प्रश्न, 2 × 3 × 3 × 5 आणि 3 × 5 × 7 याची काय म्हणते बाळा, लसावी सांगा। लसावी म्हणजे माहित आहे ना, दोघांमध्ये समान असणारे जे काही घटक असतात त्यांना एकदा लिहिणे, आणि जे समान नसतात त्यांना लिहून टाकणे। म्हणजे समानवाले सांगा, हे इली पहा, इली 3 आहे तर त्याला एकचदा लिहा, मग 5 पहा, 5 5 5 इल्ली, हे इल्ली इल्ली इल्ली, तर हा 5, आणि मग बाकी उरलेली जनता जशीची तशी। कोण कोण, दुर्री, कोण कोण तिर्री, कोण कोण सातरी, नाही समजला का, आता पाय, पाय, अरे तिरी नाही लिहिलं का मी, तिरी नाही लिहिलं का, असं कसा तिरी नाही लिहिलं, हा, आणि हा सातरी, नाही समजला, समजला। आता लहान संख्यापासून मोठ्या संख्यापर्यंत जा, किती, 2 × 3 × 3 × 5 × 7 कुठे आहे, खतम, आपका आंसर डी। समजलं, असं जज करायचं बाळा, लसावी। आणि राहिली गोष्ट, जर मसावी विचारलं असतं इथे, तर जर मसावी विचारलं असतं म्हणजे HCF, तर जे इल्या आहेत ना, इल्या दोघांमध्ये जे समान आहेत, इल्या, तर हे 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 आता पाय, पिवळी इली, पिलू पिलू इली, गेले आत्मा आई का रे, कलर संपला, बाबा बाबा, ये तो खतरनाक पीलू हो गया रे भगवंता, बाबा उसका लीकेज था रे बाबा, ये लो, अब ठीक है, अब ठीक है, पूरा कलर कर दिया था। तो मसावी में क्या याद रखना, जो भी इल्या दिख रहा, इल्या मतलब इल्या में देखना कि भाई दोनों में कॉमन कौन है, दोनों में जो कॉमन है उसमें से सिर्फ निकाल के एक बार लिखना, क्या 3 और ये 5, तो ये आपकी मसावी रहेगी। क्लियर है,
क्लिअर आहे? कधी कधी त्यांची व्हॅल्यू विचारतात, 3 5 15, कधी कधी याची पण व्हॅल्यू विचारतात बाळांनो. तर काय करायचं, 3 तिरी 9 आणि लक्ष दे 9 7 9 7 जा 63 आणि हा 5 दुने 10. तर कधी कधी असं पण विचारतात. तर 6 से 30 म्हणजे आकडा विचारतात आणि कधी कधी घटकच देऊन देतात. कभी कभी आपको फैक्टर पूछते हैं, कभी कभी दैट नंबर पूछते हैं विच इज अ पार्ट ऑफ दैट मल्टीपल ऑफ दैट पर्टिकुलर फैक्टर. ठीक है, जो कि वो मल्टीपल रहेगा उसका. ओके, चलो आता बघूया नेक्स्ट. देखो बच्चा, नेक्स्ट सवाल जो है महा इजी है. 3 में 0.3, 0.03 आणि 0.003 यांच्या गुणाकार विचारत आहे, बेरीज नाही. काय विचारत आहे? गुणाकार. तर आपली ट्रिक काय माहिती आहे ना, पॉइंटला रामराम करणे आणि संख्यांचा गुणाकार करणे. तर पॉइंटला रामराम केल्यावर 3 3 3 3. चला, तर 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3, 3च्या क्यूब तर 27 माहित आहे. इंटू 3 कराल तर 7 तिरी 21 आणि 3 दुने 6 आणि 2 1 2 8. 81 झाला की नाही झाला? फक्त 5 81 कुठे आहे? अबो, चारही पर्याय 81 आहे का? आहे. पण त्याच्यानंतर काय करणे, फक्त एक तिरीक लावणे आपली वाली. कोणती? की पॉइंटच्या नंतर अंक किती आहेत ते मोजणे. बया, पॉइंटच्या नंतर अंक किती आहेत सांगा बरं. 1 2 3 4 5 6. पर्यायामध्ये पहा 6 अंकानंतर पॉइंट कुठे आहे? 1 2 3 4 5 6 अंकानंतर पॉइंट एकच ठिकाणी आहे. म्हणजे तुमचं उत्तर सी. बम बम बोले, मस्ती में डोले. नहीं समझा क्या? काय म्हटलं बाळा? हा हो, आता गुन्हा, अरे मी आता सगळ्यांच्या हिशोबाने सांगितलं रे. सगळ्यांमध्ये 81 होता तर गुणाकार करण्याचा काही प्रश्नच नव्हता. बरोबर आहे? पण तरी पण मी सांगून दिलं. आणि राहिली गोष्ट फक्त पॉइंटचा हिसाब लावणे होता, जो आपण केला आहे, जे आपण बेसिक मध्ये करत असतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट बाळांनो. ठीक है, देखो बच्चा, नेक्स्ट सवाल मैं क्या बोला, इनका एडिशन करना है. इसमें भी डेसिमल वाला कंसेप्ट अपना जो बेसिक हमने पढ़ा था वो लगता. 3 म्हणजे 3 नसून 3 पॉइंट टाकल्या राहते. 7/10 म्हणजे त्याच्या खाली 1 शून्य आहे, म्हणजे एका अंकानंतर पॉइंट. 8/100 त्याच्या खाली 2 शून्य आहेत, म्हणजे 0.08. आणि 2/1000 त्याच्या खाली 3 शून्य आहेत, म्हणजे 3 अंकानंतर पॉइंट. हा माहित आहे ना? तर भाऊ पॉइंटच्या खाली काय ठेवणे? पॉइंट ठेवा. 0.7 0.08 0.002. भाऊ काय राहिला रे? कुठे रे? अच्छा 3 पाहिजे का? सॉरी, हा 3 असं मी 2 लिहिलो का? गलतीनं झाला असेल जी. चला तपा, 2 2च राहील, 8 8च राहील, 7 7च राहील, पॉइंट पॉइंटच राहील, 3 राहील, म्हणजे उत्तर तुमचा 3.782 उत्तर. समझला? वैसे ही बच्चा हम लोग बेसिक के थ्रू पढ़ते हैं, मैंने आपको इसके पहले भी बताया है. आप अगर सपोज फिर से हमारे साथ बेसिक के रिगार्डिंग पढ़ना चाहते हो, जो भी बच्चा अभी 4th में होगा, जो 5th में जाने वाला है, 2026 के हिसाब से नवोदय की तैयारी करने वाला है, उसके लिए मैं बता दूं कि हमारा नवोदय का बैच 19 जनवरी से स्टार्ट हो रहा है. आप चाहो तो 8275397522 पे कॉल करके सारे डिटेल पूछ सकते हो. और कुछ अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब जरूर करके रख लीजिएगा, मतलब आपको कुछ ना कुछ अपडेट पता रहते चलते रहेगा. ओके, आई होप आपको यहां तक समझ में आया होगा. सारे चीजें अच्छे से लिख लीजिएगा, नोट डाउन करिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए. थैंक यू सो मच. बोलो भारत माता की.